नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी जुलै 2022ची प्रश्नपत्रिका आहे. पेपर क्रमांक 1 प्रथम भाषा आणि गणित या दोन विषयाचा समावेश असणारी माध्यम मराठी. प्रथम भाषा 50 गुण आणि गणित 100 गुण, म्हणजे 50 प्रश्न, प्रत्येक 2 गुणांचा प्रश्न. या ठिकाणी अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण यातील प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत. या ठिकाणी ठरलेले घटक असतात, ठरलेल्या घटकावरती प्रश्न असतात. त्यामुळं सर्वसमावेशकता विचारात घेतली तर सरावाच्या प्रश्नपत्रिका सोडलेल्याचा निश्चित आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होतो. 2024ची प्रश्नपत्रिका आपण पूर्णपणे पाहिलेली आहे. जुलै 2022ची प्रश्नपत्रिका सोडल्यामुळं अधिक फायदा होणार आहे. पाहूया. प्रश्न पहिला आहे, 49 x वर्ग अधिक 64 छेद y वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणते पद मिळवावे? 2 अचूक पर्याय निवडा. यातील पर्याय निवडायचे आहेत. त्यामुळे 49 x वर्गचं वर्गमूळ 7x अधिक 64 छेद y वर्गचं वर्गमूळ 8 छेद y. आपण मधलं पद शोधण्यासाठी याचा गुणाकार करून त्याची दुप्पट करायची. 7 8 56, 56ची दुप्पट 112. अंशस्थानी x आहे, छेदस्थानी y आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं a अधिक b कंसाचा वर्गचा विस्तार a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग, त्याच पद्धतीनं a वजा b कंसाचा वर्ग a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग, a वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग. पहिलं आणि शेवटचं पद दोन्हीही विस्तारामध्ये समानच आहे. म्हणूनच या ठिकाणी मधलं पद एकदा अधिक किंवा वजा घेतलं तर पहिल्या आणि शेवटच्या पदावर काही परिणाम होत नाही. म्हणून या ठिकाणी वजा 112 x छेद y आणि अधिक 112 छेद x छेद y, म्हणजे या ठिकाणी आपल्याला पहिला अचूक पर्याय आणि नंबर 2चा अचूक पर्याय असे 2 पर्याय निवडावे लागतील. ओके. दुसरा प्रश्न आहे, 6.28 गुणिले 3.14 छेद 9.42 भागिले 3.14 त्याचा वर्ग भागिले 12.56. या ठिकाणी 6.28 गुणिले 3.14 भागिले 9.42 भागिलेचं गुणिले घ्यावं लागेल आणि 12.56 वर घ्यावे लागतील. आणि 3.14 2 वेळा आहे, वर्ग म्हटल्यानंतर 3.14 2 वेळा लिहावे लागतील. ओके. या ठिकाणी दशांश चिन्ह 3.14 तिसऱ्या ठिकाणी इथे 3.14, तिसऱ्या ठिकाणी आहे 3.14ला 3.14 गेलेत. इथं तिसऱ्या ठिकाणी दशांश चिन्ह आहे. 6.28च्या ठिकाणी पण तिसऱ्या ठिकाणी आहे दशांश चिन्ह गेले. 314 एके 314ची दुप्पट 628 आहे. त्यानंतर दशांश चिन्ह हे तिसऱ्या ठिकाणी आहे, तिसऱ्या ठिकाणी 9.42 12.56 गेल्यामुळं 1256 भागिले 942. पुन्हा 2 942ला भाग जातोय. बे के बे, बे चोक 8 उरला 1, बे 7 14 आणि बे के बे. 1256 छेद 471. 1256ला 471 भागलं तर 471 दोन्ही 942. 1256 मधनं 942 गेले, 314 उरले. पुन्हा 314 शून्य घेतले, पॉईंट घेतला. 471ला 6 गुणल्यानंतर 2826 येत आहेत. 3140 म्हणून 2826 वजा केल्यानंतर 314च उरतात. पुन्हा भाग 6चा लागतोय. या ठिकाणी 2.66 666 पुन्हा येणार आहे. त्यामुळं अचूक पर्याय नंबर 4. अचूक पर्याय नंबर 4 का? तर 8ला 2 भागल्यानंतर 3 संग 18, 3 दूनी 6 उरले 2, 20 आले. 3 संग 18, 20 मधून 18 गेले, पुन्हा उरले 2, पुन्हा 20 20 3 संग 18 2.66 2.666 8/3 हा अचूक पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न आहे, बीड येथील एका शाळेतील इयत्ता 8वीच्या ए तुकडीतील मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या निमपटीपेक्षा 5 ने अधिक आहे. त्या तुकडीतील एकूण मुलांची संख्या 65 असेल तर मुलींची संख्या किती? या ठिकाणी मुलींची संख्या मुलांच्या संख्येपेक्षा निमपटीपेक्षा 5 ने अधिक आहे. म्हणजे मुली जर आपण x मांडल्या तर मुले 2x होतील. म्हणजेच मुलींची संख्या या ठिकाणी मुलांच्या संख्येपेक्षा निमपट आहे. x निमपट आहे 2x पेक्षा. पण पुढं आणि असं म्हटलेलं आहे
की मुलांच्या संख्येच्या निमपटीपेक्षा मुलींची संख्या 5ने अधिक आहे. अधिक 5 आहे. 5ने जास्त आहे. म्हणून x अधिक 5 म्हटले. आणि एकूण मुलं ही 2x मुलं आणि x अधिक 5 मुली. 2x मुलं, x अधिक 5 मुली. एकूण बेरीज या ठिकाणी 65 आहे म्हणून सांगितलेलं आहे. 2x आणि 1x 3x बरोबर 5. हे अधिक 5 आहे, पलीकडे गेले. 65 मधून 5 वजा 60 येणार आहे. 3x बरोबर 60. x बरोबर 3 दूनी 3 0 0 20. 20 काय आहे? मुलींची संख्या. पण पुन्हा म्हटलेलं आहे x ची किंमत 20 आल्या, पण मुलांच्या निमपटीपेक्षा 5 अधिक आहेत. म्हणजेच या ठिकाणी 20 अधिक 5 25 या ठिकाणी मुलींची संख्या असली पाहिजे. ओके. 20 अधिक 5 बरोबर 25 मुली. अचूक पर्याय नंबर 3. या ठिकाणी पुढील पैकी अचूक विधान कोणते? संख्या रेषेवर 5/13 ही संख्या 3/11 या संख्येच्या उजवीकडे येते. अंदाज आपण भागावला तर 5ला भाग जात नाही 13नं, म्हणून 0. 5 वर 0 घेतले 50 झाले. 13 चोक 52. 13 त्रिक 39. 1 दशांश स्थळापर्यंत 0.3 इथं. 3ला 11नं भाग जात नाही. 3 वर 0 घेतले 30 झाले. 11 त्रिक मोठं होते. 11 दोन्ही म्हणजे सध्या तरी 0.2च्या नंतर 3 येणार आहे. म्हणजे संख्या रेषेवर उजवीकडे जावत असते संख्या मोठी होते. म्हणजे डावीकडे 0.2 आणि उजवीकडे 0.3. म्हणजे हे विधान बरोबर आहे. ओके. 5/13 ही संख्या 3/11च्या उजवीकडे आहे संख्या रेषेवर. संख्या रेषेवर 7/13 ही संख्या शून्याच्या डावीकडे येते. चूक आहे, कारण शून्याच्या डावीकडे ऋण संख्या असतात, ही धन आहे संख्या. हे विधान चूक आहे. संख्या रेषेवर -4/13 2/13 या संख्या शून्याच्या डावीकडे येतात, कारण शून्याच्या डावीकडं सर्व संख्या ऋण असतात. त्यामुळे 2/13 येणं शक्य नाही. -4/13 शक्य आहे, पण 2/13 नाही. या दोन्ही संख्या एक उजवीकडे राहते ही, आणि ही डावीकडे राहते 2/13. पुढचा प्रश्न. संख्या रेषेवर -5/13 ही संख्या 3/13च्या उजवीकडे. 3/13 धनच्या उजवीकडे ऋण कधीच असणार नाही. त्यामुळं या ठिकाणी विधान अ, अचूक विधान फक्त अ. ओके. विधान अ. पुढचा प्रश्न आहे 7.5 गुणिले 7.5 वजा 7 गुणिले 7.5 अधिक 3.5 गुणिले 3.5 छेद 7.5 वजा 3.5. वरती आपण लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल की 7.5 दोन वेळा म्हणजे 7.5चा वर्ग आहे. ओके. आणि वजा या ठिकाणी इथे शेवटी अधिक 3.5 गुणिले 3.5 आहे. 7.5चा वर्ग झाला इथं. या ठिकाणी हे जे 7 आहे ते 3.5ची दुप्पट आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे -2 गुणिले 3.5 म्हणजे 7, आणि पूर्वीचं 7.5 आहेच, आणि अधिक 3.5 दोन वेळा 3.5चा वर्ग. छेदस्थानी या ठिकाणी 5 मधून 5 गेले म्हणजे 7.5 मधनं 3.5 गेले 4 उरले. ओके. इथं काय झालं पहा, हा कुणाचा विस्तार आहे सर? 7.5 वजा 3.5 कंसाचा वर्गाचा विस्तार आहे. ओके. जसं ए वजा बी कंसाचा वर्गाचा विस्तार ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग, तसंच या ठिकाणी आहे. इथं पहिलं पद आहे 7.5, इथं 7.5 आहे. 3.5 दुसरं पद आणि त्याची दुप्पट आहे. पहिल्याचा आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार त्याची दुप्पटमध्ये आहेत. म्हणजे 7.5 वजा 3.5चा वर्ग हा आहेच. छेदस्थानी 4 आल्या. त्यामुळे अंशस्थानी पुन्हा 7.5 मधनं 3.5 गेले 4/4 बरोबर 1. ओके. सॉरी, 7.5 वजा 3.5 4चा वर्ग आहे. हा वर्ग आहे ना 4चा वर्ग, त्यामुळे 16/4. 4चा वर्ग 16. एकटं 4 नाही, वर्ग आहे इथं. छेद 4. 16ला 4 भागले 4 चोक 16. अचूक पर्याय नंबर 2. ओके. अशा पद्धतीनं अचूक प्रश्न सोडवा आणि स्कॉलरशिप जरूर मिळवा. गणितावर अवलंबून असते. 100 गुणांचा सब्जेक्ट आहे.
पुढं म्हणलेलं आहे 50 या संख्येच्या आधीच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज व नंतरच्या लगतच्या 3 मूळ संख्यांची बेरीज यातील फरकाला कितीने निशेष भाग जातो? 50 संख्येच्या आधीच्या 3 मूळ संख्या 41, 43, 47 यांची बेरीज 7 आणि 3 10 आणि 1 11, 4 आणि 4 8 आणि 4 12, या ठिकाणी 12 आणि 1 13, 131 बेरीज आहे. त्यानंतर 50 नंतरच्या 3 मूळ संख्या 53, त्यानंतर 59, त्यानंतर 61, 9 आणि 1 10 आणि 3 13, ह्याच्याले 1 6 आणि ह्याचे 1 7 आणि 5 12 आणि 5 17, 173. 173 यांचा फरकाला या ठिकाणी कितीने निशेष भाग जातो म्हणले? 173 म्हणून 131 वजा केले. 3 गेला 2, 7 मधनं 3 गेले 4, 1 गेला 0. 42ला पहा या ठिकाणी 2 न 42ला भाग जातोय. ओके, 3 न भाग जातोय, 14 त्रिकोण 42, पुन्हा 7 चुकून 42 7 न जातोय, 2 3 7, ओ ब आणि ड, अ ब आणि ड. अचूक पर्याय नंबर 4 अ ब आणि ड. ओके, पुढचा प्रश्न एक्स घन वजा 2x वर्ग वजा 1 आणि x वजा x वर्ग या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी किती? या ठिकाणी गुणाकार केल्यानंतर चलाचा सर्वात मोठा घात म्हणजे कोटी असते. आता एक्स घन वजा 2x वर्ग वजा 1ला आपण x वर्ग गुणूया, का तर सर्वात मोठं पद आहे x वर्ग. xनं काय गुणल्यानंतर कोटी ठरवता येणार नाही, वजा x वर्गनं गुणूया. म्हणजे या ठिकाणी वजा x वर्गने x घनला गुणलं, समान पाया घातांची बेरीज 3 2 5 वजा 1 5वा वजा वजा अधिक 2x वर्ग चौथा, इथं x वर्ग 1 आहे, वजा वजा अधिक म्हणजे सर्वात मोठा घात आहे 5. ओके, त्यामुळं अचूक पर्याय नंबर 2 या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी 5 आहे. ओके, अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअरही करा. आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी आपणही प्रयत्न केला पाहिजे. काही सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. विद्यार्थ्यांनी या सोप्या भाषेचा जरूर वापर करावा, हा व्हिडिओ पाहावा आणि आपली गुणवत्ता वाढवावी. शिष्यवृत्ती आपल्याला बसली पाहिजे, या दृष्टीनं फेब्रुवारी महिन्यातल्या परीक्षेला तुम्हाला यश मिळो. धन्यवाद.